नाशिक जिल्ह्याला गेल्या 8 ते 15 दिवसापासून अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये यात नुकसान झालेलं आहे। कांदा, भाजीपाला, फळांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। लाखो रुपयांचा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे फटका बसलेला आहे। कालही मुसळधार पाऊस नाशिक शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये झाला आणि त्यामध्ये कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान झालेले। आपण आता नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील जगझाप यांच्या मळ्यामध्ये आहोत आणि आपण बघतोय की इथे कांद्याचं सॉर्टिंग सुरू आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून अशाच पद्धतीने शेतातनं कांदा हा बाहेर काढला जातो, मात्र तो पूर्णपणे भिजलेला असल्यामुळे काही कांदा हा फेकून देण्याची वेळ येते। त्यातल्या त्यात जो चांगला कांदा आहे तो चांगला कांदा हा बाजूला केला जातोय। गेल्या काही दिवसापासून महिन्यांपासून कांद्याला बाजारभाव नाहीये, आहे ते बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाही आणि त्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। 2 दिवसापर्यंत नाशिक जिल्ह्याचा जर एकूण आढावा घेतला तर 5000 हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त फटका हा नाशिक जिल्ह्यातील शेती पिकाला बसलेला आहे। युवा शेतकरी आपल्या सोबत आहेत। दादा, काय चालू आहे सध्या शेतामध्ये, किती नुकसान होत आहे? नाशिक परिसरामध्ये गेल्या 15 दिवसापासून जो पाऊस चालू झालेला आहे, जो अवकाळीने जो हैदोस माजवलेला आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी नुकसान शेतीमालाचं झालेलं आहे। आज सध्याच्या परिस्थितीत म्हटलं तर कांदा काढणीचं काम फार जोरात चालू आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये पण। जसं भाजीपाला असेल, फळपिकं असतील, या सर्वच भाजीपाल्याचं किंवा फळपिकांचं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पिकाचं हे सर्वाधिक नुकसान होत आहे। 15 दिवसापासून कांदा काढून पडलेला आहे, परंतु लेबरच्या अभावी आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे कांदा साठवणुकीला प्रचंड अडचणी आलेल्या आहे। 2 तास 3 तासाच्या वर काम करता येत नाही आहे आणि त्यामुळे कांद्याला खालून पूर्ण ओलं आलेली पाणी घुसलेलं आहे आणि बऱ्यापैकी कांदा आता इथं सडून गेलेला आहे। जो चांगला कांदा असेल तेवढा फक्त निवडून चाळीमध्ये साठवण्याचा प्रयत्न चालू आहे। हे किती दिवसापासून असंच तुमचं काम चालू आहे आणि हा एकूण कांदा किती आहे? हा साधारण 250 क्विंटलला वर कांदा होता आणि गेल्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे। 8 ते 9 दिवसापासून काम चालू आहे, परंतु लेबर पण फारसे मिळत नसल्यामुळे आणि लग्नसराई असल्यामुळे लेबर नाहीच आहे, तर त्यामुळे घरच्या घरी जेवढं काही शक्य होतं असेल तेवढ्या पद्धतीने काम चालू आहे। परंतु दुपारपर्यंतच काम करता येतं। दुपारनंतर पाऊस आणि वादळ चालू झाल्यानंतर काम बंद करावं लागतं आणि सकाळी बघितलं तर कांद्याखाली बऱ्यापैकी पाणी गेलेलं असतं। वरतून झाकण जरी टाकलं असेल तरी जमिनीमध्ये ओल जाते आणि पूर्ण कांदा खालून ओलावा लागल्यामुळे खराब झालेला आहे। याला खर्च किती आला होता आतापर्यंत आणि तुम्हाला उत्पन्न किती मिळेल अशी शाश्वती वाटते? आज जर कॉस्टिंग बघितलं, प्रोडक्शन कॉस्ट कांद्याची जर बघितली तर सरासरी 12 ते 13 रुपये किलो पडतो, फक्त प्रोडक्शन कॉस्ट आहे। आणि आजची मार्केट जर बघितली तर 10 ते 12 रुपयेच मार्केट चालू आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने आज प्रोडक्शन कॉस्टसुद्धा निघत नाही आहे। जर याच्यातलं नुकसान काढलं तर आज कमीत कमी 50% नुकसानीत शेतकरी चाललेला आहे आणि याच्या उपर जर अजून हा जर पाऊस पडत राहिला तर उरलेला कांदाही पण सडण्याची आणि खराब होण्याची भीती व्यक्त करतो आम्ही। आता शेतात पण काही कांदा आहे? अजून आमचे 1.5 एकर कांदा साधारण काढण्याचा बाकी राहिलेला आहे। पाऊस चालू झाल्यामुळे तो कांदा काढूच शकलेला नाही आहे। बऱ्यापैकी कांदा तो शेतातच सडून गेलेला आहे। आज नाही, काढण्याची परिस्थितीच नाही राहिलेली, पात सडून गेलेली आणि खाली जमिनीमध्ये कांदासुद्धा खराब झालेला आहे। आता यातला किती कांदा वाचेल असं वाटतंय? 50 ते 60% फार झालं तर कांदा वाचेल, 40 ते 50% जाऊ शकतो खराबमध्ये। आता आपण बघतोय अतोनात असं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। हा इथला जो कांदा आहे हा सॉर्टिंग करून म्हणजे छाननी करून बाजूला केलेला कांदा आहे। जो यातला खराब कांदा होता तो याआधीच ह्या बाजूला दुसरीकडे काढून टाकण्यात आलेला आहे। हा सगळ्याच्या सगळा कांदा फेकून देण्याची वेळ येणार आहे आणि आता जो युवा शेतकरी तिथे कांदा बाजूला काढत होता त्यातला देखील खराब कांदा याच ठिकाणी टाकला जाणार आहे। त्यामुळे 50% आसपास कांदा पिकाचं नुकसान हे एका शेतकऱ्याचं झालेलं आहे। असंच नाशिक जिल्ह्यातल्या येवला, चांदवड, पिंपळगाव, लासलगाव या भागात देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते। तिथे देखील अशा स्वरूपाचं नुकसान हे कांदा पिकाचं झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारकडनं आर्थिक मदत मिळावी, पंचनामे हे पूर्ण केले जावे अशी मागणी होते। केवळ कांदा पिकाचंच नाही तर ज्या रोपवाटिका आहेत त्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकार आता नेमकं काय मदत देतं? कृषी मंत्री नाशिक जिल्ह्याचे आहेत, कृषी मंत्री पाहणी करायला कधी येतात अशी मागणी देखील आता होत आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।